आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमधून मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. दुपारी गोकुळ प्रकरणातील प्रकाश बेलवाडे यांना कागल चेकपोस्ट नाक्यावर मारहाण झाली. गेले 5-6 महिने बेलवाडे हे गोकुळ संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत आहेत. त्यामुळे ही मारहाण गोकुळ संदर्भात झाली का अशी चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात जेव्हा या संदर्भातील विषय पुढे आला तेव्हा ही मारहाण गोकुळ संदर्भात नाही तर तेथील शेतकऱ्यांनी या संदर्भात मारहाण केल्याचे पुढे आले आहे. प्रत्यक्षात आपण मारहाण केली नसल्याचे या शेतकऱ्यांचे मत आहे. नेमकं ही मारहाण का झाली, कशासाठी झाली, या संदर्भात प्रत्यक्षदर्शी असलेल्या शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. गुरुबाळ माळी बोलतोय महाधुरळा युट्यूब चॅनल मधून. नमस्कार. नमस्कार. ते प्रकाश बेलवाडे यांच्यावर आज काहीतरी हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. नेमकं काय प्रकरण आहे ते? हे सांगतो, प्रकाश बेलवाडे आणि आमच्या कागलच्या शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही साहेब. हा, काही काडीचा संबंध नाही. प्रकाश बेलवाडे कुठे आजरा गडिंग. हा, आम्ही आमची जमीन कुठे गेल्या प्रॉपर कागलमध्ये, हा, कागल शहर मध्ये. आता माझी 11 एकर जमीन गेल्या त्यामध्ये. कशात गेल्या? शक्तीपीठ मध्ये? कशात? नाही शक्तीपीठ नाही, बॉर्डर चेकपोस्टला चेकपोस्टला गेल्या. हा, बॉर्डर चेकपोस्टला गेल्या. 11 एकर जमीन गेल्या. हा. आणि उर्वरित माझ्या तिथं आता जवळजवळ 64 गुंठ जमीन आहे. काय त्याला येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता शासनानं मला दिलेला नाही. बर. हा, NH4 म्हणून मला ये जा करायला लागते. 4 व्हीलर लागवडी घेऊन जाणे, ऊस जाणे, काय यासाठी काय. आणि हा आज अचानक आला. त्याने बॅरिकेड वगैरे सगळे लावले तिथं. काय शासनाला त्यानं कोणत्याही प्रकारची कल्पना द्यायला नाही. कमीत कमी कागल पोलिसांतर त्यांनी निवेदन द्यायला पाहिजे होतं. ते तुमच्या जागेवर त्यांनी लावलं की काय झालं? नेमकं प्रकरण काय? प्रकाश बेलवडे हायवेच बंद केला. हो, हायवे बंद केला. हायवे बंद केला अनधिकृत. कशासाठी? आंदोलन म्हणून की कशासाठी? नाही त्यालाच माहिती आहे. त्या प्रकाश बेलवाड्याला माहिती हायवे का बंद केला. बर. आम्हाला कोणाला माहित नाही. हे वन बॉर्डर सिक्युरिटी चेकपोस्टला पण माहित नाही तिने हायवे बंद केलेला. कागल पोलिसांना माहित नाही हायवेने का बंद केला. बर. मग त्यांचा उद्देश काय असणार? आमच्या शेतकऱ्यांनी 4 पैशांना मिळतात काय हेतू असेल. हे तुमच्या शेतीला लागून तुमचा प्लॉट आहे आणि तुमच्या प्लॉट मध्ये जाणारा रस्ता त्यांनी बंद केला. होय. रस्ता नाही, हायवे बंद केला. हायवे बंद केला त्यामुळे तुमच्याकडे जाणारा रस्ता बंद झाला. आमचा पूर्ण रस्ता बंद झाला. हा, त्यामुळे मग तुमच्यात वाद झाला का? वाद झाला. त्यामुळे वाद झाला. यात गोकुळचा किंवा ह्याचा काही संबंध नाही. साहेब म्हणलं या समरी दादा, मुसरी साहेब, संजय बाबा, संजय मंडे, हे कोणी जे पुढारी असतील कोल्हापूर जिल्ह्यातले, त्यांचा आणि आमच्या ह्या प्रकाश बेलवाडा काही संबंध नाही. काय तो गोकुळ बद्दल एवढं बोलतोय की नाही किंवा राजकारणाचं बोलणार आहे की नाही एवढं काय, त्याला फक्त संजय गुणवडे घेऊन बोल म्हणाव. काय नाही, मला काय विचारायचं आहे फक्त की आज जी घटना घडली, मारहाण झाली वगैरे आरोप त्यांनी केलाय, त्या घटनेचा आणि गोकुळच्या वादाचा काही संबंध आहे का? साहेब काडीचा संबंध नाही. केवळ त्यांनी रस्ता रोको केला किंवा तुमच्याकडे जाणारा जो काय रस्ता प्लॉटचा आहे तो बंद केला म्हणून हा वाद झाला. मग त्याला मारहाण झाली की काय? नाही मारहाण वगैरे काही झालं नाही. त्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यावर किंवा त्यांचे आणि कोणतरी वैभव कदम म्हणून होते त्यांच्यावर हल्ला झाला वगैरे झाला का? नाही काय झालेलं नाही. मग ते आरोप त्यांचे खोटे आहेत का? बिनबुडाचे आरोप आहेत. बरं, मग आता तुम्ही काय करणार? त्यांनी आरोप केलेत, आता तुम्ही काय करणार? आम्ही त्यांच्यावर केस करणार की कंप्लेंट करणार की आता.
पोलीस कंप्लेंट करणार आहे त्यांच्यावर. खोटा आरोप केला म्हणून त्यांच्यावर हो, केस हो. करणार. त्यांच्यावर केस करणार आहे आता. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये करणार आता? तर कागल पोलिसांना केस करणार. आणि कागल तुम्ही पोलिसांना. किती शेतकरी आहात ह्या संबंधित त्या 64? दरम्यान या पद्धतीची पोस्ट प्रकाश बेलवाडे यांच्या गर्जना संघटनेने अनेक ठिकाणी व्हायरल केली होती. त्यामुळे संतप्त होऊन शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने मारहाण केल्याचीही चर्चा वेगावली आहे.